तून आलेला हा खेळाडू त्याला स्टार बनण्याची संधी आहे. पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये दोनही फलंदाजांना नामोहरण करायचं आणि अशा वेळेला संघनायकाने जी जबाबदारी दिलेली आहे, जी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी एका योग्य पद्धतीने जर या गोलंदाजाने हँडल केली ना, तर खारेपाट चॅम्पियन्स हा संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन सुद्धा होऊ शकतो. आता नॉर्मल फिल्डिंग बघा काय आहे. डीप मिड विकेटमध्ये 38 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक आहे. येस सर, 5 ओव्हर 30 मिनिटं, 25 ओके सॉरी 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायची आहेत. आणि अशा वेळेला डीप मिड विकेटमध्ये 38 सर्कलच्या बाहेर एक प्लेअर आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक लावलेला आहे. वाईडिश लॉंग ऑफ आहे सॉरी. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉईंट आहे, शॉर्ट बॅकवर्ड किंवा गली म्हणूयात आपण, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाइंड लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. कौस्तुभ म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी राईट हँड राऊंड विकेटने आजच्या दिवसातील या सुपर 12च्या मुकाबल्यासाठी पहिला चेंडू घेऊन पहिलाच बॉल पायावर टाकला होता. स्टंप टू स्टंप दे. इथे मात्र पहा थोड्या अंशी का होईना उशीर झाला. थोडी देर लगेगी मगर सही होगा, हमें जो चाहिए वही होगा असं म्हणत फलंदाज थोड्या अंशी का होईना थोडंसं भुसकाळात पडले होते. तू मै झाली. थोडंसं अंडरस्टँडिंगमध्ये कमी आहे कारण प्रेशराईज सिच्युएशन आहेत आणि अशा वेळेला ही मॅच सुद्धा तितकीच महत्त्वाची असणार आहे. सुपर 12चं तिकीट मिळालंय म्हणजे असं नाही आहे की आपण बक्षीस पात्र झालोय, परंतु 312 खेळाडूंमधून हे 24 खेळाडू या वेळेला या मैदानामध्ये 22 खेळाडू या मैदानामध्ये उतरलेले आहेत. ते आपल्या संघासाठी अगदी जिद्दीने खेळण्याचा प्रयत्न निश्चित करतील. पहिला बॉल डॉट, दुसरा खोलवर टप्प्याचा बॅक टू द बॉलर. कौस्तुभने आज मला असं वाटते प्रॅक्टिस करून आलाय. सो विकेटला रीड करणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. सकाळचं सत्र जे मी नेहमी म्हणत असतो की थोडासा गारवा आहे, विकेट थोडीशी ओली आहे आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलण्याचा प्रयत्न कौस्तुभ आणि खारेपाट चॅम्पियन्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि अशा वेळेला फुलटॉस बॉल टाकला विकेट किपर आणि फाइंडल्या क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार आणि हा वाईड बॉल सुद्धा असेल आणि 4 धावा म्हणजे आलाय आजच्या दिवसात. धाव संख्या कोणती आले तर 50. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. बघा दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नावाने ही बिग बॅश लीग आम्ही गाजवणारच असे आमचे डीजे मास्टर सांगतायत. 5 धावसंख्या स्कोर कार्डवर. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक विकेट किपर चेंडूच्या खाली, फलंदाज रोशन तांबटकर इज गॉन. लागेल. मागील चेंडू थोडासा लेग स्टंपवर टाकला होता आणि या वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून जो एक्स्ट्रा कव्हरला फ्लेअर लावलेला आहे त्याच्या हातामध्ये बॉल जावा. डीप कव्हर, शॉर्ट कव्हर आणि कव्हर पॉईंट आहे त्याच्या हातामध्ये जावा आणि या अनुषंगाने चेंडू टाकला होता. पण तो चेंडू पडल्यानंतर थोडासा स्किड झाला असावा आणि फलंदाजाने खेळत असताना थोडासा जो अनएक्सपेक्टेड बाउन्स क्रिएट झाला होता आणि बॅटच्या किनाऱ्याला लागल्यानंतर विकेटकीपर ऋतिकने इथे कोणतीही चुकी केलेली नाहीये. किफायत पटेल न्यू बॅटर मैदानामध्ये आजन 1 डाऊन बॅटर म्हणून आलेला आहे राईट हँड राऊंड विकेटने. ओहो मोठा फटका, बॉल आकाशामध्ये, हितेश पाटील चेंडूच्या खाली, करणार नाही कोणतीही चुकी. आल्या पावली माघारी परतावं लागेल. मग मी असंच म्हणेन, का आलात तुम्ही मैदानामध्ये. फलंदाज बाद.
बऱ्याच गोष्टी मी रोज एक्सप्लेन करतोय, परंतु खेळाडू त्याचं वर्तन करत नाही आहेत. आता संघ अडचणीमध्ये आहे शुभम, आणि अशा वेळेला एखादा अनुभव किंवा अनुभवी खेळाडू किंवा एक्सपिरियन्स प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, आणि अलिबाग तालुक्याचं नाव ज्याने क्रिकेटच्या या खेळामध्ये साता समुद्रापार म्हणूयात किंवा त्याच्या व्हिडिओज खूप व्हायरल होतात, त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी, त्याची एक खेळाकडे बघण्याचा एक जो अप्रोच असतो तो खूप पॉझिटिव्ह असतो. आणि अशा वेळेला एक पॉझिटिव्ह खेळाडू मैदानामध्ये असणं फार गरजेचं आहे. जे निगेटिव्ह वातावरण आहे ते कमी करण्याचा प्रयत्न तो करू शकतो, आणि अशा वेळेला एक्सपिरियन्स खेळाडूची आवश्यकता होती. ॲज अन टून डाऊन बॅटर विनोद वाटकरे मैदानामध्ये आलेला आहे. चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालंय. आहा, हलक्या हाताने या ठिकाणी चेंडूला खेळून काढलेला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून डीप स्क्वेअर लेग पर्यंत चेंडू जात होता. विनोद वाटकरे ऑफ दी मार्क झालेला आहे. प्रणय शेळके आणि विनोद वाटकर या दोघांवर पूर्णतः जबाबदारी राहणार आहे, कारण पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स किफायत पटेल आणि रोशन तांबटकर अगदी सलग बाद झालेत. बंच ऑफ विकेट्स जर आल्या तर निश्चितपणे फलंदाजी करणाऱ्या संघाला त्याचा हा तोटा होऊ शकतो, आणि असंच काहीतरी चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. बघा, सर्वात इमानदार प्राणी हा इलाका भी हमारा धमाका भी हमारा असं म्हणत मी मैदान सोडणार नाहीये. फुल टॉस बॉल सरळ खेळून काढलाय. लॉंग ऑनचं क्षेत्र खाली आहे, कारण मिडॉनला क्षेत्ररक्षक ठेवला होता, आणि अशा वेळेला त्याचा फायदा उचलायचा या अनुषंगाने खेळलेला हा जबरदस्त फटका प्रणय शेळकेच्या बॅटमधून चौकार. पाच षटकं हाताळायची आहेत, आणि अशा वेळेला 19 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे आहे. 18.5 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे बाकी आहे. खूप जास्त वेळ पहिल्या षटकामध्ये लागला, कारण 2 विकेट्स आल्या होत्या, आणि अशा वेळेला कर्णधार स्वतः संघाची धुरा सांभाळण्यासाठी पॉवर प्लेच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. त्यांनी क्षेत्ररक्षण राईट हँडेड बॅटर विनोद वाटकरेसाठी सजवलेलं आहे. ते पुढील प्रमाणे डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन अगदी स्ट्रेट ठेवलेला आहे क्षेत्ररक्षक, आणि वायडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. आणि अशा वेळेला विनोद वाटकरे वर्सेस करण तोडणकर हे बॅटल सरळ खेळलेला आहे. लॉंग ऑफच्या वरून क्षेत्ररक्षक जाईल, परंतु त्याला चकवून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विनोद वाटकरेच्या बॅटमधून आक्रमक स्ट्रोक चौकार. कडे असते त्याच्याकडे जग जिंकण्याची ताकद सुद्धा असते असं आपण नेहमी म्हणतो. आणि अशा वेळेला आक्रमक पवित्रा घेऊन आलेला विनोद वाटकरे आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल पूल करू शकलेला नाहीये. थोड्या अंशी का होईना फुटवर्क मध्ये अभाव पाहायला मिळाला. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहिला असेल की एक्झॅक्टली आउटसाइड द ऑफ स्टंप फक्त जो बॉडी बॅलन्सचा जो विषय होता ती मात्र बॉडी बॅलन्स झाली नाही. आणि अशा वेळेला एक संधी होती हा चेंडू सीमारेषा पार ठोकण्याची, ती संधी मात्र हुकले असं आपण म्हणूयात. धावसंख्या आतापर्यंत 14 धावा पहिल्या 8 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढला. ही त्याच व्हाट अ कॅच. आणि अशा मॅच मध्ये अशा पद्धतीच्या कॅचेस पकडणं फार गरजेचं आहे. हाफ चान्सेस तुम्ही फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करू शकता. आणि हितेश पाटील सांगतोय की मी एक्सपिरियन्स प्लेअर आहे, मी माझ्या संघासाठी जबरदस्त कामगिरी करणारच, मग मी ॲज अ फिल्डर असलो म्हणून काय झालं, आणि ते करून दाखवते. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे असं म्हणत हितेश पाटीलने जबरदस्त झेल पकडलाय. विनोद वाटकरे इज गॉन.
जितना मैंने पहिली बार देखा था. असंच म्हणावं लागेल. काय जबरदस्त झेल. म्हणजे कॅचला हाईट नव्हती, बॉलला हाईट नव्हती आणि तरी सुद्धा बॉल खाली पोहोचलेत. आणि क्रिकेटचं बेसिक्स काय सांगतं, ज्या वेळेला गोलंदाज धावण्यासाठी जातो त्यावेळेला तुमचे पाय किंवा तुम्ही स्टार्ट घेणं ॲज अ फिल्डर म्हणून गरजेचं असतं. ओहो, वॉट अ कॅच. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय ऋषिकेश. ऋषिकेश झावरेने पहिलाच बॉल आकाशामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसतील, कारण बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषेच्या पलीकडे. आल्या आल्या बिग बॅश धमाका. ऋषिकेशच्या बॅटमधून षटकार. षटकार आलाय. धावसंख्या पुढे गेलेली आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडली जाईल का, हा मोठा प्रश्न होता, परंतु क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स, याही ओव्हरमध्ये 2 विकेट्स. SP11 भोनंग संघ अडचणींचा सामना करतोय, अडकलाय अर्थातच खारेपाट चॅम्पियन्स यांच्या जाळ्यामध्ये. फलंदाज ऋषिकेश झावरे इज गॉन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पॉवर प्ले मध्ये धमाका करण्यासाठी आलेले आहेत, परंतु कदाचित फलंदाजी करत असणाऱ्या संघाचे जे डावपेज आहेत ते उधळून काढलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. बघा, पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कौस्तुभ पाटीलने जी गोलंदाजी केली तिथे त्याने 10 धावा जरूर खर्च केल्या, पण 2 विकेटच्या मिळवल्या. त्यामुळे एक मोमेंटम आपल्या संघाकडे त्यांनी घेऊन दिला. आणि अशा वेळेला करण तोडणकर जो की टीम लीडर आहे आणि त्याने सुद्धा 2 विकेट्स घेतल्यानंतर संघ मात्र आता कॉन्फिडंट पाहायला मिळतोय. आणि अशा वेळेला केतन पाटील मैदानामध्ये आलाय फलंदाजीसाठी. डावखुरा फलंदाज फ्रंट फुट लाईन चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला निमिष पाटील चेंडूच्या खाली जाईल तोपर्यंत मिळणार एक सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सॉरी, 1 बॉल रिमेनिंग. ओके, सॉरी सर. आम्ही बघत होतो सरांचं लक्ष आहे का, कारण कदाचित सकाळची न्याहारी झाल्यानंतर जी डोळ्यावर झोप असते ती कधी कधी तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये बिघाड करण्यासाठी प्रवृत्त करत असते. परंतु नासिर सरांचं काम असं नाहीये. त्यांचा जो पॅनल आहे ना, अगदी 7 वाजल्यापासून उठून या गोष्टी प्रिपेअर करत असतात आणि बऱ्याचशा गोष्टी मैदानामध्ये खेळाडूंना सुद्धा समजावून सांगतात की एक्झॅक्टली तुम्ही कुठे चुकलात, आणि हे सांगणं सुद्धा फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा वळूया स्कोर कार्डकडे, जिथे 4 विकेट्सच्या पतनानंतर 21 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. पॉवर प्लेमध्ये केलेली चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा कर्णधाराने दाखवलेला विश्वास. कौस्तुभ मात्रे सार्थ ठरवेल का, झालं गेलंय विसरा. कौस्तुभ पाटील सार्थ ठरवेल का, कारण ज्या वेळेला कौस्तुभ गोलंदाजीसाठी आला थोडंसं सरप्राइझिंगली मी सुद्धा सरप्राईज झालो होतो की इतक्या मोठ्या मॅचमध्ये हे प्रेशर हँडल करू शकेल का, परंतु त्याने करून दाखवलेलं आहे. केतन पाटील या खेळाडूला संघनायकाच्या सोबत थोडीशी पार्टनरशिप करावी लागेल. आणि अशा वेळेला फुल टॉस बॉल टाकला होता डीप मिड विकेटमध्ये. क्षेत्ररक्षक अभिराज चेंडू खाली आलेला आहे, त्याच्या माध्यमातून जबरदस्त फिल्डिंग. पुन्हा एकदा आपण पाहतोय अशा वेळेला 1 धाव स्कोर कार्डमध्ये आलेली आहे. कधी कधी खराब चेंडू अशा तुमच्या संघाची जेव्हा आपण म्हणतो ना की कामगिरी खराब होत असते, आणि अशा वेळेला खराब चेंडूचा तुम्हाला खरपूस समाचार सुद्धा घेता येत नाही. फुल टॉस मिळाला होता, जर सेट असता तर मैदानाच्या बाहेर गेला असता हे मात्र निश्चित होतं. परंतु प्रणय शेळके आणि त्याचा अप्रोच किंवा त्याचा टार्गेट किती त्याने मनामध्ये सेट केलेला आहे, हा पहिला चेंडू निश्चित या ओव्हरमधला सांगून जाईल तो फेस करत असताना. बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, चुकीला माफी नाहीये. चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पार, चौकार.
ऐकलेलं आहे. चौकार आलाय प्रणयच्या बॅटमधून आणि पुन्हा एकदा इथे मात्र पहा अपील केलाय. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी होती. बॅटच्या खूप जवळून गेला होता परंतु बॅटला स्पर्श झाला नव्हता, हे तितकंच खरं आहे. आणि अशा वेळेला कौस्तुभने कमबॅक केलेला आहे. थोडासा स्लोवर वन आउटसाइड द ऑफ स्टंप आणि पॉपिंग क्रीजमध्येच त्या बॉलला लँड केलं होतं. विकेट किपरने अपील केल्यानंतर खेळाडूंची सुद्धा साथ मिळाली परंतु पंचांनी ते अपील उचलून धरलेलं नाहीये. पुन्हा एकदा लोवा फुल टॉस बॉल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप स्क्वेअर लेगमध्ये रोशन आहे मान फ्रॉम बेलपाडा, त्याच्या माध्यमातून फिल्डिंग केली जाते. एक धाव निश्चितपणे पूर्ण होते. थेंबे थेंबे तळेसाचे या तत्वावर आधारित पहिल्या 3 षटकामध्ये कोणताच आक्रमक पवित्रा नाहीये. जी 10ची धावगती आहे तिलाच पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न कदाचित या ओव्हरमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि अशा वेळेला केतन पाटील मैदानामध्ये आलाय. सिच्युएशन खूप कठीण आहे त्याच्यासाठी. पाहूयात कौस्तुभचा कसा सामना करतोय. मोठा फटका मारण्याचा निश्चितपणे इथे प्रयत्न झालाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता तो पाहत बसला. बॉल उंच 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 आणि लांब सुद्धा गेलाय. षटकार. अर्थातच SP11 भोनंग संघ या मॅच मध्ये खेळताना पुन्हा एकदा मोठा फटका. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय. ओहो, बाकी खेळाडूंनी चांगली फिल्डिंग केली. मग आता तुमच्याकडून सुद्धा तीच पुन्हा एकदा संधी होती. ये क्या हुआ. फार गरजेचं होतं. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत धावत गेला होता. ऑलमोस्ट हातात आला होता. हातावरून उडला बॉल आणि अशा वेळेला तिथे मात्र धाव घेतली गेली. एका धावेच्या मदतीने 34 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. पहिला झेल अर्थातच ऋतिक झावरेने पकडला. त्यानंतर हितेशने 2 झेल पकडले आपण पाहिलेले आहेत. आणि चौथा झेल तो सर्वेश पाटील याने पकडला होता, मॅन फ्रॉम सागाव. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. चुकीची दुरुस्ती करतोय. 34 धावा 4 विकेट्स. शुभम, तसं पाहिलं गेलं तर 6 ओव्हरमध्ये खेळत असताना एका वेगळ्या स्ट्रॅटेजीने प्रणय शेळके खेळतोय. क्रिकेट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेशन. तुमच्या कॅल्क्युलेशन मधूनच तुमचं स्कोर कार्ड किंवा स्कोरबुक हे पुढे जात असतं. आणि अशा वेळेला प्रणय शेळके म्हणतोय की एखादे 2 मोठे फटके आम्ही खेळू, डॉट्स बॉल आले तरी चालतील परंतु मोठ्या फटक्यांवर विश्वास दाखवू. धावसंख्या किंवा प्रत्येक ओव्हरला 10च्या पेक्षा जास्त बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि तेच मनसुबे या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. 1 चौकार 1 षटकार आला आणि या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. केतन पाटील, मॅन फ्रॉम शिवबा हशिवरे. शिवबा हशिवरेकडून क्रिकेट खेळत असताना ज्याने शिवबा हशिवरे संघाला डावखुरा फलंदाज आमच्या संघामध्ये नाहीये अशा जेव्हा टीका चालू झाल्या तेव्हा केतन पाटीलने जबरदस्त फलंदाजी त्यांना करून दिली होती. आणि अशा वेळेला करण तोडणकर बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श झालाय. गली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत आणि आता असं सुद्धा म्हणावं लागेल, भाग मिल्खा भाग. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहे त्यामुळे चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. एखादी विकेट घेणं फार गरजेचं आहे कारण ही जोडी जमलेली आहे असं पण म्हणूयात. परंतु प्रणय आणि केतनची पार्टनरशिप ही मात्र आता करण तोडणकर आणि खाडेपाट चॅम्पियन्स यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार हे मात्र निश्चित आहे. आणि अशा वेळेला काहीतरी वेगळं होऊ शकतं. स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न केलाय. हा मोह आवरलेला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे आणि अशा वेळेला निमिषने पकडलाय जबरदस्त झेल. फलंदाज केतन पाटील इज गॉन. सो मच. खारेपाट चॅम्पियन्स या संघाने बॅटर चला मैदानामध्ये खूप जास्त डिले होतोय. ज्या मानसने आपल्या गोलंदाजीमध्ये
मेडन ओव्हर टाकली होती या स्पर्धेतील पहिली, तोच मानस यावेळेला फलंदाजी करण्यासाठी आलाय. आता संघ नायकाच्या साथीने त्याला फलंदाजी करावी लागेल, कारण 5 फलंदाज अर्धी फळी तंबूच्या दिशेला मार्गस्थ झालेली आपण पाहिलेली आहे. आणि अशा वेळेला करण तोडणकर आपल्या संघाला जबरदस्त पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. त्याची जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत आहेत. ते मला असं वाटतं स्पेलमध्ये अजूनही स्पेल पूर्ण होणं बाकी आहे. कौस्तुभचा सुद्धा सुंदर स्पेल पाहायला मिळाला. स्वतःच्या स्पेलमध्ये त्याने 2 विकेट्स घेतल्या आणि तब्बल 23 धावा त्याने खर्च केल्यात. पाहूयात फलंदाज मानस काय करतोय. आणि अशा वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या ढेंगाकडून बॉल फरार झालेला आहे. क्षेत्ररक्षक निमिषने जबरदस्त पद्धतीने फुटबॉल पायाने उडवलंय, बॉलला स्टॉप केलंय, थांबवलंय. सर्वेशने तिथे मात्र चेंडूला फेकी केली गेलेली आहे त्याच्या माध्यमातून. आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. मिड विकेट, लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, त्यानंतर डीप कव्हर ठेवलेला आहे. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि वाईडिश मिड ऑन ठेवलेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेले आहेत. जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव निश्चित मिळणार. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. करण तोडणकर आपल्या संघाला चांगल्या पद्धतीने लीड करण्याचा प्रयत्न करतोय. 24 वर्षाखालील जी भिवंडीमध्ये बिग बॅश 25 वर्षाखालील खेळाडूंची जी भिवंडीमध्ये बिग बॅश झाली होती, त्या लीग स्पर्धेमध्ये सुद्धा हा करण तोडणकर आपल्या अलिबाग चा एकटाच खेळाडू खेळताना तिकडे पाहायला मिळाला होता. आणि तो आपल्या संघाला चांगल्या पद्धतीने लीड करतोय, हे फार महत्त्वाचं आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन, आणि अशा वेळेला प्रणय शेळके यांनी सावध पवित्रा घेतलेला पाहायला मिळतंय. आता त्याचे टार्गेट्स फार वेगळे असतील. यासिन सर, कधी कधी आपण म्हणतो ना की पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं हे कठीण असतं, आणि अशा वेळेला मध्ये सुद्धा मिडल ऑफ दी इनिंग सुद्धा ओव्हर चांगल्या पद्धतीने करतोय. आणि टार्गेट्स कोणाला करायचं हे मात्र प्रणय शेळकेने आता केले असावे, कोणाला तरी टार्गेट. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल ठरलेला आहे. इट्स ऑल अबाउट प्रेशर. एव्हरी ॲक्शन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असं आपण नेहमी म्हणतो, जे सायन्समध्ये आहे. आणि अशा वेळेला इथे मात्र इक्वल किंवा अपोजिट रिॲक्शन, ॲक्शनला रिॲक्शन पाहायला मिळेल का? 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. आफ्टर 4 ओव्हर 40 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सर 3 मिनिटं बाकी आहेत शेवटच्या ओव्हरसाठी. tenniscricket.inचे आमचे नंदन घरत इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय. हितेश पाटील या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. आता हितेश पाटील याच्याकडे असणारा एक्सपिरियन्स, त्याने पकडलेले 2 झेल या मॅचला, या इनिंगमध्ये खारेपाट चॅम्पियन्स या संघाला अगदी कॉन्फिडंट बनवलेलं आहे, हे मात्र तितकंच खरं आहे. आणि अशा वेळेला समोर एक्सपिरियन्स प्लेयर प्रणय शेळके, पाहूयात काय करतोय त्याच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप शफल झाले होते, आणि याच वेळेला प्रणय शेळकेने हा बॉल सोडून दिलेला आहे. वेल लेफ्ट असा बॉलर सुद्धा म्हणत असेल. आणि खरोखरच कौतुक करावं लागेल हितेशची. एक रिदमिक गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा हितेश, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संबंधच नाही आहे. देयर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जाते विकेट कीपरच्या, अर्थातच ऋतिक झावरेच्या दास्तान्यांमध्ये. इट्स अ डॉट बॉल अँड इट्स अ व्हेरी गुड बॉलिंग बाय हितेश पाटील. पाडल्यानंतर थोडेसे आतमध्ये चेंडू आले आणि फलंदाज प्रणय शेळके आला मात्र भुजकाळात टाकलं होतं. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस बॉल, बॅक टू द बॉलर. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. सर्वेश आहे चेंडू खाली, चुकी होणार नाहीये त्याच्या माध्यमातून सुद्धा. 1 धाव निश्चितपणे मिळालेली आहे. आता स्लॉग ओव्हरमध्ये टार्गेट करणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला मानस मला फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला दिसतोय. मानसने चांगली गोलंदाजी करून दाखवलेली आहे, परंतु आता फलंदाजी करायची आहे. आता पहा 41 धावा झालेल्या आहेत. 41 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 41 धावा 5 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये. पहिलं सत्र प्रगतीपथावर आहे. मानस स्ट्राईक एंडला हितेशचा सामना करण्यासाठी सज्ज. मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे करण तोडणकर, झेल पकडेल निश्चितपणे. हितेश पाटीलला या स्पर्धेमध्ये मिळालाय पहिला बळी. फलंदाज मानस इज गॉन.
मिळतोय. पाहूयात एकंदरीत उरलेल्या 8 बॉलमध्ये 20 धावा येत आहेत का. हितेश पाटील खोलवर टप्प्याचा बॉल, शॉट एक्स्ट्रा कव्हर वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. सर्वेश चेंडू खाली गेलेला आहे. पंचांना मी एवढंच सांगेन की टाइम इज ओव्हर सर. दिलेल्या 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण झालेली नाहीयेत, त्यामुळे 6व्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलमध्ये येईल. आणि अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विकेट किपर ऋतिक झावरे आणि त्याची चपळाई आपण पाहिलेली आहे. कदाचित 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 हा रनआउट आहे की नाही, बेल्स पडलीच नाही. धावसंख्या 1 ने पुढे जातीये. विकेट किपर ऋतिक झावरेने जबरदस्त पद्धतीने चेंडू अडवला, कारण आपल्या लेफ्ट साइडला बॉल अडवणं फार कठीण असतं. विकेट किपर ॲज अ विकेट किपर म्हणून तुम्ही असता. चला आता स्कोर कार्ड कडे नजर फिरूया. या ओव्हरमध्ये हितेशचं कौतुक करावं लागेल. त्याने फक्त 3 धावा खर्च करून 1 विकेट मिळवली. त्यामध्ये 2 डॉट बॉल सुद्धा आपण पाहिलेले आहेत. 3 म्हणूयात आपण डॉट बॉल, कारण 1 विकेट सुद्धा आलेली आहे. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला धावसंख्या 43 या धावसंख्येवर आहे, आता या शेवटच्या ओव्हरमध्ये कधी कधी आपण म्हणतो ना की 6 बॉल 6 आले तर, 6 बॉल 3 आले तर, 6 बॉल 4 आले तर. स्ट्राईक एंडला प्रणय शेळके आहे, तो ते करू शकतो. रोशन पाटील यावेळेला गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. मॅन फ्रॉम जय हनुमान बेलपाडा, पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला हा नवतरुण ज्या वेळेला एका लीग स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. 43 प्रणय शेळके स्वतः संघनायक यावेळेला स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते रोशन पाटीलचा सामना करण्यासाठी. तेज तर्रार भन्नाट वेगाची ही गोलंदाजी, आणि रोशन हेच करतो. त्याची गोलंदाजी मध्ये सरप्राइझिंगली जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर रोशनकडे खूप जास्त गती आहे. ज्या पद्धतीने तो चेंडू रिलीज करतो, पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं आहे, खूप गतीने बॉल टाकला होता. तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा पाहिलं असाल tenniscricket.in च्या माध्यमातून की किती जोरात बॉल टाकला होता. मी तर म्हणेन 130+ असू शकतो. विकेट थोडीशी ओली आहे शेणाने सारवण केल्यामुळे, आणि अशा वेळेला तो बॉल थोडा अंशी का होईना स्किड झाला असावा आणि खूप जोरात आलेला आहे बॉल. परंतु पुन्हा एकदा आपण जाऊयात सुपर 12 चे संघ पहा कोणकोणते आहेत. SP11 भोनंग खारेपाट चॅम्पियन्स हे 2 संघ एकमेकांच्या सोबत खेळत आहेत. प्रसाद 11 अलिबाग विरुद्ध MD वॉरियर्स स्थळ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर अनंत गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत NSC खानाव विरुद्ध फ्रेश बेक हाऊस मानी, साईराज ट्रान्सपोर्ट, तनिष स्पोर्ट्स वागरण, करण 11 झालखंड, मिहान कलेक्शन पेडांबे, प्रदीप स्पोर्ट्स साखर आणि जय हनुमान क्रीडा मंडळ लोणघर. तर आता हे टीम कॅप्टन पहा. SP11चा प्रणय शेळके, खारेपाट चॅम्पियन्सचा करण तोडणकर, प्रसाद 11चा प्रफुल्ल पाटील पिंट्या, MD वॉरियर्सचा अर्थातच अक्षय पाटील मोन्या, NSC खानावचा आकाश गोंधळी गुड्ड्या, त्यानंतर फ्रेश बेक हाऊस मानीचा अर्थातच मंगेश म्हात्रे, साईराज ट्रान्सपोर्टचा सुमेध पत्रे, तनिष स्पोर्ट्स वाघरणचा निखिल पाटील जाड्या, त्यानंतर करण 11 झालखंडचा निशांत कडवे, त्यानंतर मिहान कलेक्शन पेडंबेचा कैवल्य पाटील विकी, प्रदीप स्पोर्ट्स साखरचा अक्षय म्हात्रे आबू आणि जय हनुमान लोणघर संघाचा सागर पाटील पिंट्या हे लीडर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि या 5 बॉलमध्ये किती धावा. शरीरापासून दूर ठेवणं, आउटसाइड द ऑफ स्टंप. आहा, इथे मात्र कर्णधाराने ज्या पद्धतीने ते अप्रोच दाखवले. डिसिजन पेंडिंग, वेदर इट इज रन आउट ऑर नॉट. पंच चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचांना मी विनंती करतोय tenniscricket.in च्या माध्यमातून नाणेफेकीसाठी या. प्रसाद 11 अलिबाग विरुद्ध MD वॉरियर्स स्थळ अर्थातच प्रफुल्ल पाटील पिंट्या विरुद्ध अक्षय पाटील मोन्या. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. सो दोनही टीम कॅप्टन्स लवकरात लवकर रेडी राहायचं आहे. आलेले आहेत. थँक्यू सो मच. डिसिजन पेंडिंग, आउट आहे की नाही एकदा चेक केलं जाणार आहे. आणि अशा वेळेला
आऊट आहे, रनआउट आहे प्रणय शेळके. त्याला माहीत होतं आणि तो आपल्या पवेलियनच्या दिशेला मार्गस्थ झाला होता. न्यू बॅटर मैदानामध्ये जातील. न्यू बॅटर अनिकेत मैदानामध्ये जातोय. माहित कूर स्ट्राईक एंडला असणार आहे. रोशनने आतापर्यंत जबरदस्त पद्धतीने 2 चेंडू टाकले. कधी कधी ॲट द स्टार्ट ऑफ इनिंग तुमच्या बॅटला बॉल चांगले लागले नाही किंवा ॲट द स्टार्ट ऑफ इनिंग खूप जास्त विकेट्स गेल्या की तुम्ही किती चांगले फलंदाज असता, किती तुम्ही स्ट्रोक मारू शकता, याला काही महत्त्व राहत नाही. तुमच्यावर प्रेशर असल्यानंतर तुमची फलंदाजी होत नाही. आणि तसंच चित्र यावेळेला आपण पाहतोय गॅपमध्ये स्ट्रोक खेळला. हितेश पाटील चेंडूच्या खाली आहे, चेंडूला अडवलंय, रोखलंय, थांबवलंय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. मिस फिल्डिंग आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचललाय प्रतिस्पर्धी संघाने. धावसंख्येमध्ये 2 ची वाढ झालेली आहे. 6 विकेट्सच्या पतनानंतर 7 विकेट्सच्या पतनानंतर 45 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. सुंदर आणि जबरदस्त गोलंदाजी रोशन पाटील याची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटच्या टो एंडला लागलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, या वेळेला सुद्धा झेल पकडला जाईल. रोशन पाटील याला मिळालेली पुन्हा एकदा या मॅच मधील पहिली सफलता. फलंदाज बाद. थँक्यू सो मच विजय मास्टर. माहित कूर सुद्धा बाद झालेला आहे. मी तर आता असं म्हणेन शेवटच्या 2 बॉलवर किती धावा येतील, त्या 2 चेंडूला फेस करणं सुद्धा फार गरजेचं आहे. कारण 8 विकेट्स पडलेले आहेत. अर्ध्यापेक्षा मी तर म्हणेन पाऊंड संघ तंबूच्या दिशेला मार्गस्थ झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये जयेश शेळके मैदानामध्ये आलेला आहे. धावसंख्या संघाची जर पाहिली SP11 भोनंग संघाची तर फक्त 45 धावसंख्या पाहायला मिळते. परंतु लो स्कोरिंग मॅच या स्पर्धेमध्ये सुद्धा धावा डिफेंड केलेल्या आपण पाहिलेले आहेत. हाय स्कोरिंग मॅच चेस सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि अशा वेळेला यॉर्कर चेंडू रोशन पाटील जो आपल्याकडे मोमेंटम आहे किंवा आपल्या संघाकडे जो मोमेंटम आहे त्याचा पूर्णपणे वापर करताना पाहायला मिळतोय. एकदा का आपण सेट झालो की आपण कुठेही आणि कधीही कोणत्याही पद्धतीचा चेंडू टाकू शकतो आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवतोय. स्लॉग ओव्हरच्या किंवा भैरवीच्या या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं होतं SP11 साठी, परंतु त्या धावा आलेल्या नाहीयेत. शेवटचा बॉल 46 धावा, 7 विकेटचं पतन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचणार नाहीयेत. तोपर्यंत 2 धावा तर निश्चितपणे पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि खराब थ्रो. आणि अशा वेळेला 3 धावा धावून पूर्ण काढलेले आहेत. आणि चौथी धाव घेत असताना इथे मात्र फलंदाज रनआउट झालेले आहेत. 3 धावा पूर्ण झाल्यामुळे 49 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 49 झालेले आहेत. आणि कंपल्सरी चेसिंग या नियमावर आधारित 50 धावा तुम्हाला बनवणं हे बंधनकारक असणार आहेत. सामन्याकडे किंवा या मॅचकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीचा आहे, इट्स ऑल अबाउट अप्रोच. आणि मी नेहमी म्हणतो की 30 चेंडू 50 धावा की 6 षटकं 50 धावा. हॅलो चिक. सॉरी 36 चेंडू 50 धावा की 6 षटकं 50 धावा. प्रेझेंटेशन मध्ये अगदी टॉस करण्यासाठी यासिन जी मर्चंट सरांना मी विनंती करतोय. मी सन्माननीय कल्पेशदादा पाटील तुम्हाला मी आयोजित दमदार आमदार अलिबाग बिग बॅश आणि या स्पर्धेचा आजचा हा 5वा दिवस. 5व्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा इथे नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय कल्पेशजी यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. प्रसाद 11 अलिबाग विपक्ष MD वॉरियर्स थर्ड या 2 संघांचे कर्णधार आलेले आहेत. कॉल कोणाचा असेल? येस, मोन्याचा असेल कॉल. हेड्स इज कॉल अँड इट इज हेड. सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन. आणि आता नॉकआउट स्पर्धा आहे. टॉस जिंकलेले आहेत. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. समोर एक अनुभवी खेळाडू आणि तू यंगस्टर खेळाडू. आज काय प्लॅन घेऊन आलेला आहात किंवा आज काय खास आम्हाला पाहायला मिळेल?
नाही नॉर्मली क्रिकेट खेळू, मोठी टीम आहे समोर, तर थोडा होप्स देण्याचा प्रयत्न करेन टीमला माझ्या की बिंदास खेळा, काही असा विषय नाही, क्रिकेट आहे. ओके थँक्यू. तर न्यूज फॉर द सेंटर पॉइंट. MD Warriors third on the toss and elected to field first. आपण या सामन्याकडे वळणार आहोत. यानंतर लगेचच दुसरा सामना सुरू होणार आहे. परंतु दोन्हीही संघांना आपण शुभेच्छा व्यक्त करून वळूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद. कपिल ठाकूर सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. या शिवसेना प्रस्तुत दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. कल्पेश दादा पाटील यांची ही संकल्पना आणि आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्याचं कारण आहे सुपर 12च्या मॅचेस आज रंगणार आहेत आणि ज्यावेळेला सुपर 12च्या मॅचेस रंगतात त्यावेळेला नॉकआउट फेजमध्ये तुम्हाला सर्वोत्तम खेळ करायचा असतो आणि पहिल्याच मॅचमध्ये खारेपाट चॅम्पियनच्या समोर लक्ष सेट करण्यात आलंय. 50 अर्धशतक त्यांना करायचंय. SP11 भोनंग च्या विरुद्ध त्यांचा हा सामना आहे. एका बाजूला प्रणय शेळके तर दुसऱ्या बाजूला करण तोडणकर आणि त्यामुळे हे जे बॅटल आहे हे चांगलं रंगेल. याच्यानंतरच्या मॅचमध्ये अक्षय पाटील मोन्याचा खेळ पाहायला विसरू नका. प्रफुल्ल पाटीलच्या विरुद्ध म्हणजेच प्रसाद 11 अलिबागच्या विरुद्ध MD वॉरियर्स थळ अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅचला आता सुरुवात. टार्गेट सेट आहे. 50 धावा करायचे आहेत आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर मैदानामध्ये तयार आहेत. सर्वेश स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला निमेश. पहिलं षटक पॉवर प्लेचं 25 मिनिट्स आहेत तुमच्याकडे 5 ओव्हर टाकण्यासाठी. लक्षात घ्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव कंप्लीट 5 षटकं कंप्लीट करणं गरजेचे आहेत. पहिला बॉल आउटसाइड डॉबस्टन सर विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे या षटकाची. सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टीवर एक नजर जर तुम्ही टाकली तर रात्री जे दव पडतं, जी थंडी पडते, त्याच्यानुसार जर आपण एक अंदाज बांधला तर थोडंसं मॉइश्चर खेळपट्टीमध्ये पाहायला मिळतंय. दबाचा परिणाम आहे आणि ते गोलंदाजी चांगली होते. ड्राईव्ह केल्या, थोडासा हवेत होता. 2 फिल्डरच्या मधून बॉल निघालाय. स्क्वेअर ड्राईव्ह ते दाखवत असताना बॉल चालला सीमारेषेलगत. आउटफील्ड फास्ट आहे. हो काय फिल्डिंगचा दर्जा तिथे दाखवलाय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि तेवढीच दर्जेदार फिल्डिंग रोशन यांच्या माध्यमातून आणि आता बाउंड्री चेक केली जाईल. सो बाउंड्री चेक इथे केली जाते. पाहूया शेवटच्या क्षणाला रोशनने जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये अपयश आलंय की यश आलंय. परंतु प्रयत्न दमदार होता कारण आपले आमदारही दमदार आहेत ज्यांचं नेतृत्व या परिसराला लाभलंय. तीन धावा मिळतील धावून काढलेल्या. 3 धावा ऍड होत आहेत टीमच्या टोटलमध्ये. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह होता आणि खातं उघडलंय फलंदाज सर्वेश निमिष पाटील आणि सर्वेश पाटील ही जोडी सध्या पाहायला मिळते. राऊंड विकेट आला आता गोलंदाज. फुल टॉस होता. ऑन ड्राईव्ह केला मिड ऑनला. चांगली फिल्डिंग ऋषिकेशच्या माध्यमातून. मोठं नाव आहे ऋषिकेश. तगडा खेळाडू आणि तेवढीच चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून. पहिले षटक माहित कूर राऊंड विकेट टाकतोय. परत फुलर लेनचा बॉल होता आणि काय प्लॅनिंगने गोलंदाजी सुरू आहे. जास्त जागा द्यायची नाहीये फलंदाजाला. यॉर्करचे प्रयत्न येत आहेत. वाईट यॉर्कर टाकले जात आहेत. माहित कूर चांगली गोलंदाजी करत असताना माहित माहिर आहे यॉर्कर्स टाकण्यामध्ये. राऊंड विकेट
परत तो वाईड यॉर्करचा प्रयत्न, यावेळेला मात्र पंच सांगतायत जास्त बाहेर आहे. वाईड बॉलसह टीमची धावसंख्या 4, 50चं टार्गेट आहे. कल्पेशदादा पाटील यांची ही संकल्पना, अप्रतिम असं आयोजन. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 24 टीम क्रिकेटचा महासंग्राम. परत तोच प्रयत्न, हा बॉल सटीक आहे, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. म्हणूनच म्हटलं होतं माहिदा माहीर आहे यॉर्कर्स टाकण्यामध्ये. आणि राऊंड विकेटने आपण पाहतोय अँगल करून टाकत नाहीये, जास्त बाहेर टाकतोय. आणि लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध जागाच दिलेली नाहीये. चांगली गोलंदाजी. त्याचमुळे रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आहे. आणखीन एक डॉट बॉल, लगातार डॉट बॉल येत आहेत. पहिलं षटक संपलंय. माहिदने खूपच चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेले आहेत 4, 50चं टार्गेट आहे. सोपं नाहीये, मजा येईल या मॅच मध्ये. तीळ मात्र शंका नाहीये, कारण कल्पेश पाटील यांचं आयोजन दमदार आहे. आमदारही दमदार आहेत आणि बिग बॅश लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. 24 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. 3 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये, 2 लाख रुपयाचं द्वितीय पारितोषिक, 1 लाख रुपयाचं तृतीय पारितोषिक, 2 बाईक आपल्याला पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठाच्या समोर, 2 फ्रीज रेफ्रिजरेटर पाहायला मिळतात या मुख्य व्यासपीठाच्या समोर. इव्हन क्षेत्ररक्षकांसाठी देखील पारितोषिक आहेत मिक्सरच्या स्वरूपात. त्याच्यामुळे एक चांगलं पॅकेज या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी, बक्षिसांची खैरात आहे या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी. पहिलं षटक संपलंय, 4 धावा फार एंडने. आता गोलंदाज जयेश शेळके आलाय. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळताना दिसेल. चांगली फिल्डिंग प्रणयची. तोपर्यंत 1 धाव ऍड होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5, 45 करायच्यात अजूनही. हा जो सामना आहे, हा सामना नक्की चुकवू नका, कारण हा सामना मला असं वाटतंय सकाळच्या सत्रामध्ये खूपच चांगला रंगतदार होईल. पैसा वसूल मॅचेस जर पाहायचे असतील तर आज तुम्हाला या ग्राउंडवर यावं लागेल. 3 विरा मैदान, पोयनाड पासून अतिशय जवळ असं हे मैदान आणि खूपच चांगली सजावट. भगवा डौलाने फळकतोय या क्रीडांगणावर, कारण आयोजन शिवसेनेचं आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण, आज तर मूलमंत्र होता हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. टीमची धावसंख्या 5, राऊंड विकेट. ओ लॉफ्ट केलाय, फटका हवेत आहे, कडक आहे, बेधडक आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. दमदार षटकार. नो बॉलचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून आलाय आणि त्यामुळे इथे पुढचा बॉल फ्रीट असेल. नो +1 अशा 2 धावा आता ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. षटकार मारला त्याच्यानंतर या 2 धावा, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा वाढतायत, 13 झालेले आहेत. डीआरएसचा वापर करण्यात आलाय. बॉलिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केले. आणि मगाशीच मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. आज त्यांची जयंती आहे. त्रिवार अभिवादन. अखंड हिंदुस्थानचे कैवारी, प्रबोधनकार, सुपुत्र, देव देश धर्म, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी,
हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट, हिंदू रक्षक, सरसेनापती, महानेता, माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना विनम्र अभिवादन या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता टीव्ही अंपायरचा निर्णय आलेला आहे, नो बॉल आहे आणि त्याचमुळे नो बॉल +1 अशा 2 धावा ऍड होतील. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झालेल्या 13. हो, हा खूप मोठा नो बॉल आहे. चॅलेंज केलं होतं तरी देखील निर्णयाला. 13 धावा, 50 लक्ष. तुम्हाला हे बॉल टाकून चालणार नाहीयेत. ओ स्टेपिंगचा नो बॉल तर टाळा, कारण चुका जर तुम्ही कराल या घोड चुका ठरतील तुमच्या टीमसाठी. कारण लक्ष 50 आहे. खारेपाट चॅम्पियन समोर फ्रीटचा बॉल आहे, हवेत आहे, फ्लाय स्लिप मध्ये झेल टिपलाय, रनआउट चान्स आहे, परंतु इथे डिरेक्ट हिटचाही प्रयत्न फसलाय. त्याच्यामुळे एक धाव आणखी ऍड होईल. टीमची धावसंख्या 14. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026 अप्रतिम दिमागदार असे हे पर्व. आणि खऱ्या अर्थाने 24 टीम मध्ये ज्यावेळेला महासंग्राम रंगतो त्यावेळेला चर्चा असते क्रिकेटच्या स्पर्धेची, ती शिस्तबद्धता, नियोजन, क्रिकेटचं अतिशय चांगलं कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल जयेशचा, बॅटची कडा घेतली आहे, फ्लाय स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग, धाव मिळणार नाही. अनिकेतने हा बॉल थांबवलाय. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. खारेपाट चॅम्पियन्स विरुद्ध SP11 भोनंग या 2 टीमच्या दरम्यान हा महत्वाचा सामना आहे. सुपर 12 इथून जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये जाईल. त्याच्यामुळे ही जी शर्यत आहे खूप उल्लेखनीय राहील. परत एक वेळा लॉक करण्याचा प्रयत्न अंपायर सांगतात. हा वाईड बॉल आहे आणि परत चॅलेंज केलं जाईल का, कारण तुमचा एक DRS जो होता तुम्ही वापरलाय. तुमच्याकडे पर्याय नाहीये, जो पंचांनी दिलाय तो मान्य करावा लागेल डिसिजन. आणि हेच होतं, ज्या वेळेला आपण एखादा DRS चुकीच्या ठिकाणी वापरतो त्यावेळेला एक मोठा फटका बसू शकतो, परंतु शेवटी ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिला तो मान्य करावा लागेल. त्यांनी वाईड घोषित केलं, त्याच्यामुळे धाव मिळेल. टीमची धावसंख्या 15. निमिष पाटील, ड्राईव्ह खूप चांगला आहे, हँडसम ड्राईव्ह आहे, देखना फटका डीप मध्ये, तेवढीच चांगली फिल्डिंग. किफायत पटेल बरोबर बॉलला अडवलं, चांगला बाउन्सचा अंदाज लावलाय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावा झाल्या 16. 5 बॉलचा खेळ संपलाय. सेकंड ओव्हर मध्ये जय शेळके थोडासा महागा ठरलाय. 12 धावा त्याने या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. पहिले षटक काय टाकलं होतं माहिद कूरने, चांगली गोलंदाजी त्याच्याकडून. या ओव्हर मध्ये 12 धावा आल्यात. कमबॅक करावं लागेल जयेशला. सर्वेश पाटील, चांगला फटका इनफिल्डच्या वरून, कव्हर्सला बॉल उडवलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. दुसरा टप्पा घेत बॉल अडवण्याचा प्रयत्न, ऋषिकेशने बॉलला थांबवले, तोपर्यंत 2 धावा सर्वेश पाटीलच्या खात्यामध्ये. षटक क्रमांक 2 इथे मात्र संपल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत बिनबाद 18. टीम खारेपाट चॅम्पियन्स. क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली आहे. भरत शेठ गोगावले मंत्रिपदावर सध्या विराजमान आहेत. त्यांचे काम मोठं आहे. त्या परिसरामध्ये राऊंड विकेट, चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. प्रणयची चांगली फिल्डिंग, एक सिंगल इथे मिळते.
आणि सिंगलच्या मदतीने 19 धावा झाल्यात. 19 विदाउट लॉस. 50च्या लक्ष्याचा पाठलाग. पहिली जोडी जमली आहे आणि ती फोडायची आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला, SP11ला, तरच ती या मॅचमध्ये कमबॅक करू शकतात. सर्वेश पाटील परत वाईड यॉर्कर, परफेक्ट वाईड यॉर्कर. आणि हीच खासियत राहिली आहे माहीद कूरची. माहीदने ज्या वेळेला गोलंदाजी केली आहे राईटी बॅटरच्या विरुद्ध देखील राऊंड विकेटने, त्याही वेळेला त्याने तो अँगल बाहेर ठेवलाय वाईड यॉर्करचा. लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध परत तसंच दृश्य, राऊंड विकेटनेच बॉल टाकलेत, तिथेही वाईड यॉर्कर टाकलेत आणि त्याच्यामुळे माहीद चर्चेमध्ये. चांगली ॲक्शन आहे, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. तिसरं षटक लॉफ्ट केलंय, चान्स आहे, चान्स फॉर द विकेट आणि आली आहे विकेट. मी मगाशीच म्हटलं होतं जोडी फोडावी लागेल, माहीद कूरने ती फोडली आहे. फलंदाज सर्वेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. तुम्हाला विनंती करतोय या दोनही पंचांचा तुम्ही मानसन्मान करायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स कुणाल दाते सर. पंचांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर कल्पेजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. राजेश पाटील आणि शरद पाटील इथे उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि या दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग मध्ये. विकेट चा शोध होता आणि शेवटी तो शोध पूर्ण झालाय, विकेट आली आहे. परफेक्ट वाईड यॉर्कर. परत एक वेळा तेच दृश्य, नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय ऋतिक, परंतु त्यालाही शांत ठेवलंय. मोठमोठे फटके मारण्यासाठी ऋतिक जावरे मानला जातो, चालला जातो. परत वाईड यॉर्कर, आणखीन एक खतरनाक यॉर्कर. म्हणतात ना क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर तुमच्याकडे असलेला परफेक्ट यॉर्कर. ती रिस्पेक्ट इथे पाहायला मिळते. आपण पाहतोय बॅटिंग करतोय ऋतिक आणि सध्या एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग करत असताना ऋषिकेश. दोन्ही सख्खे बंधू आहेत एकमेकांच्या विरोधात. फुल टॉस, उडवलाय बॉल, फुल टोल बसेल असं दिसतंय. टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर. आलाय दमदार आमदार अलिबाग बिग बॅश. मधून षटकार. 3 ओव्हर शिल्लक आहेत. सकाळचं सत्र, मी मगाशीच म्हटलं होतं हा सामना इंटरेस्टिंग आहे. मजा येईल या मॅच मध्ये. रंगत कायम राहणार आहे. रोमांचक, रोमहर्षकता आता शिगेला पोहोचेल. त्यामुळे हा सामना कोणी मिस करू नका, जे टेलिकास्टवर पाहत असतील त्यांनी देखील. बॉल हवेत आहे, चान्स, विकेट मिळू शकते. फिल्डर खाली,
प्रणयने झेल टिपलाय. फलंदाज निमिष पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. दोन्ही ओपनर्स आता डगआउट मध्ये आहेत. बस सकाळ सगळ्यांना याच गीताद्वारे. ही आपली जन्मभूमी आहे, ही मायभूमी आपली आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी संगीत तुमच्या कानापर्यंत तो गोडवा त्या संगीताचा पोहोचवला जातोय करण डीजे कडून. 25 धावा झाल्या. 2 फलंदाज बाद. दोन्ही ओपनर्स डगआउट मध्ये आहेत. मॅच ऑन. नवीन फलंदाज मैदानामध्ये हितेश पाटील. आता फलंदाजीसाठी tenniscricket.in वर सध्या तुम्ही या स्पर्धेचं टेलिकास्ट पाहताय. अप्रतिम टेलिकास्ट. नंदन घरत आणि त्यांची टीम. उडवलाय बॉल हवेत आहे. चान्स डीप मध्ये स्क्वेअर लेग. रोशन ने झेल टिपलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. हितेश गोल्डन डकचा शिकार. पाहायला मिळणार आहे. पाकिस्तान मुलकाचा गोलंदाज जलालुद्दीनने पहिली हॅट्रिक घेतली होती. चेतन शर्माची हॅट्रिक आपल्या भारतीय टीमसाठी इंटरेस्टिंग होती. इरफान पठाणने घेतलेली पाकिस्तान विरुद्धची हॅट्रिक आठवा आणि त्याचमुळे आता हॅट्रिक बॉल इथे जयेश शेळके गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर या मॅच मध्ये वरचं ठरू शकतो. SP11 बोनंग हा संघ खरोखर चांगली कामगिरी केली. मी बघाशीच म्हटलं होतं हा सामना चुकू नका, कारण कधी कधी आमचा सिक्स देखील काम करतो. एखाद्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आलेल्या असं जाणवतं की पहिला सामना रोमांचक होऊ शकतो, कारण फायटिंग स्कोर आहे. त्याचं कारण आहे क्लायमॅटिक कंडिशन, खेळपट्टीवर असलेला दवाचा प्रभाव, परिणाम. परत तयार गोलंदाज. ओ हाफ ट्रॅकर बरोबर पुल केलाय. खाली ठेवला नजरेच्या. फटका ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर येतोय. काऊ कॉर्नरला एक सिंगल मिळते. खातं उघडले करणचं. करण तोडणकर हा महत्वाचा खेळाडू आहे टीमचा आणि त्याला साथ द्यायची ऋतिकला. टीमची धावसंख्या आता 26-26. जयेश शेळकेने कमाल केली. पहिल्या षटकामध्ये धावा त्याने खर्च केल्या होत्या 14, तरी देखील परत एक वेळा गोलंदाजीसाठी आला आणि 2 विकेट घेतल्यात. बॅक टू बॅक. ऋतिकने एक षटकार मारलाय, तो मिड विकेटला आला होता फुलटॉसवर माहितच्या विरुद्ध. ओ बाउन्सर पडल्यानंतर मात्र बरोबर कानाचं माप घेत गेलाय, परंतु थर्ड मॅनला बीट करून बॉल सीमा रेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय, बॅटलाही लागला होता आणि हा येतोय लेग बायचा इशारा आणि त्यामुळे आता धावा येतील 4. लेग बाय. असणार आहे, कारण मागचा जो बॉल होता शॉट होता, बाउन्सर होता, कानाचं माप घेत गेला आणि सर थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा आलेल्या आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 30. 20 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. जयेश परत एक वेळा तयार. चांगला बॉल, कटरचा वापर, कमी गतीने टाकलेला बॉल, बॉलवर चांगली बोट फिरवली, डॉट बॉल. 13 बॉल मध्ये 20 धावांची गरज. टाइम संपलेला आहे, म्हणजेच काय 25 मिनिटं तुमची झालेली आहेत.
लॉफ्ट केलाय, चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळते. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. हा दुसरा षटकार आहे. 6 धावा मिळतील. सिक्सर. धावा झाले 36. 12 बॉल 14 धावांची गरज. षटकार मारलेत आतापर्यंत 2. ऋतिकने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत 36 आणि आता समीकरण आहे 12 बॉल 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. मानस आलाय. पहिल्याच दिवशी निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम याच गोलंदाजाने केला होता. त्याच्यामुळे तो एकमात्र गोलंदाज आहे या लीग मध्ये ज्याने निर्धाव षटक टाकलं होतं. आज तशीच कामगिरी करावी लागेल जर सामन्यामध्ये कमबॅक करायचं आहे SP11ला. परंतु खारेपाट चॅम्पियन संघ करण तोडणकर आहे आणि त्यातल्या त्यात ऋतिक आहे. त्यामुळे हा सामना त्यांच्या बाजूने झुकू शकतो ज्या पद्धतीने ते खेळ करतायत. मानस आलाय. एकच मानस पाहिजे की हे षटक चांगलं टाकावं लागेल. कंपल्सरी टार्गेट चेस नॉकआउट फेरीमध्ये हा नियम आहे. 12 मध्ये 14. फुल टॉस होता. ओव्हर द बॉलर हिट. समोर मारलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 धावा मिळतील. चौकार. आता तोडणार नामात्र नाहीत. करणच्या धावा आलेल्या आहेत. आता 4 टीमची धावसंख्या 40. 11 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. मानस विकेट पाहिजे. पुल केलाय. पॉवरफुल आहे. ब्युटिफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल. बॉल सीमा पार. मिड विकेटला षटकार. दहा बॉल आणि 4 धावा हे समीकरण आणि कदाचित याच ओव्हर मध्ये सामना खुला केला जाऊ शकतो. करण तोडतोय. आवश्यकता नव्हती या फटक्याची कारण सरळ बॅटने हे फटके आलेले आहेत आणि एक चुकीचा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये अपयश. आता 9 बॉल मध्ये 4 धावांची गरज. बॉल हवेत आहे. डाऊन दी ग्राउंड. समोर कॉमेंट्री बॉक्सच्या वर 6 धावांसाठी षटकार आणि हा सामना इथे जिंकलाय खारेपाट चॅम्पियन्सने. अभिनंदन करण तोडणकर अँड टीम. मॅच समरीवर नजर टाकूया. पहिल्या डावामध्ये 49 धावा झाल्या. 9 फलंदाज बाद झाले. SP11चे दुसऱ्या डावामध्ये धावा चेस करण्यात आल्या. करण तोडणकरने 5 बॉलमध्ये 17 धावा केल्या आणि करण तोडणकरनेच 2 ओव्हरमध्ये 17 धावा देऊन 3 फलंदाज बाद केले आणि त्याचमुळे करण ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन करण. वेल प्लेड. आणि या 7 विकेटने हा सामना जिंकलाय खारेपाट चॅम्पियन्सने आणि पहिला विजय आजच्या दिवसातला मिळवलाय खारेपाट चॅम्पियन्सने. सुपर 12 ची लढत आहे. नेक्स्ट मॅच प्रसाद 11 अलिबाग MD वॉरियर्स स्थळ असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस झालाय. MD वॉरियर्स स्थळ या टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतला अक्षय पाटीलने गोलंदाजी करण्याचा. सामना आता थोड्याच वेळा सुरुवात होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील परिवर्तन होईल. यासिन मर्चंट सरांचा आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांच्याकडे, परंतु त्याच्या अगोदर देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार करण तोडणकरला.
आणि त्यापूर्वी टॉस जिंकलेला एम डी वॉरियर्स संघ, एम डी वॉरियर्स थर्ड संघ, तुम्ही लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 6 षटकांचा सामना आहे. अलिबाग बिग बॅश लीग 2026चा हा थरार 5व्या दिवसामध्ये येऊन ठेपलेला आहे. सुपर 12चा थरार आपण पाहतोय. मॅच क्रमांक 2 तुमच्यासमोर येणार आहे. परंतु पहिल्या मॅचमध्ये करण तोडणकरने यंग टॅलेंट काय आहे याचं नक्कीच अलिबागकरांना प्रदर्शन दाखवलेलं आहे. खूप सुंदर खेळ. ॲट द स्टार्ट ऑफ इनिंग ज्या वेळेला टॉस जिंकले, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर गोलंदाज कौस्तुभ आणि करणने सुंदर गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये केली आणि 4 विकेट्स त्यामध्ये मिळवल्या. दिस इज दी टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच. आणि ज्या वेळेला संघमालकांनी हितेश पाटीलची जी कॅच पाहिली डीप एक्स्ट्रा कव्हरला डाईव्ह मारून जी कॅच पकडली आणि 1 विकेट घेतली, त्याबद्दल संघमालक केतन पाटील आणि गिरीश म्हात्रे यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि इट्स नो डाऊट मॅन ऑफ द मॅच करण तोडणकर. नरोत्तम काका, तुम्हाला मी विनंती करतोय, एका जुन्या खेळाडूंच्या हस्ते, एका जाणकार खेळाडूच्या हस्ते एका यंग टॅलेंटचा आपण सन्मान करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह सन्माननीय प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी दिलं गेलेलं आहे. वेल प्लेड करण, आणि खूप सुंदर खेळलेला आहेस. ज्या लोकांनी असं म्हटलं होतं की खारेपाट चॅम्पियन संघ हा पुढे जाऊ शकत नाही, सुपर 12मध्ये जाऊ शकत नाही, सुपर 6मध्ये जाऊ शकत नाही, आणि यंग टॅलेंट करण तोडणकरने हे करून दाखवलं. आपल्या संघाला लीड केला आणि सुंदर पद्धतीने. करण, प्रतिक्रिया खरोखरच ऐकायला आवडेल, कारण करण ॲज अ कॅप्टन म्हणून इतक्या उंचीवर एका लीग स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच तू गेलास, कसं वाटते? नाही, खूप चांगलं वाटतंय मला, कारण टीमचा खूप सपोर्ट आहे मला. सगळेजण मिळून मिसळून खेळतायत आणि परफॉर्मन्ससुद्धा चांगलं करतायत. त्याच्यामुळेच टीममुळेच मी इथे. एकंदरीत सूरज पाटील आज काही कारणानिमित्त तो इथे आलेला नाहीये, त्याची कमी तुला जाणवत होती, कारण या अशा मॅचमध्ये तुझ्याकडे एक्सपिरियन्स प्लेअर विथ बॉलर अँड बॅटर ऑलराऊंडर सूरज पाटील आहे आणि तो तुझ्या संघामध्ये नाहीये. खूप टेन्शन आलं होतं. काल रात्री मला सुद्धा कॉल आले होते त्या रिगार्डिंग. पण एकंदरीत कसं तू बॅलन्स केलंस आणि काय प्लॅनिंगमध्ये चेंजेस केलेस? काय नाही, तो ऑलराऊंडर एवढं चांगलं आहे आणि 6 ओव्हरच्या मॅचला त्याचं बेनिफिट खूप